नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. सध्या पॅरासिटामॉलसह 156 FTC औषधांवर बंदी घालण्यात आलेली आहे. तर याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर अविनाश भोंडवे. डॉक्टर, तुमचं लोकशाहीमध्ये खूप खूप स्वागत. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की 156 FTC औषधांवर बंदी घालण्यात आली आहे, तर तुम्ही कसं पाहताय या निर्णयाकडे? भारतामध्ये अन्न आणि औषध नियंत्रण कक्षानं 156 औषधांवर बंदी घातलेली आहे आणि ही सर्व औषधं ही 2 किंवा 3 औषधं एकत्र करून जे मिश्रण बाजारात विकलं जातं त्याच्यावर आहे. याच्यातली बरीचशी औषधं ही कालबाह्य झालेली आहेत आणि निरुपयोगी आहेत आणि त्यांचा फायदाही असा खास विशेष नसतो. सर्व जगामध्ये या पद्धतीची औषधं वापरली जात नाहीत. विशेषतः अमेरिका किंवा युरोपियन देशांमध्ये एकच औषध वापरण्यावर परवानगी आहे. अशी वेगवेगळी औषधं एकत्र करून रुग्णांना देण्यावर बंदी आहे. एखाद दुसरंच औषध या पद्धतीने वापरलं जातं. त्याच्यामुळं खूप दिवसांपासून भारतीय डॉक्टरांना अपेक्षित असलेली ही एक बंदी आहे आणि त्याचं निश्चितच स्वागत करायला हवं. नक्कीच डॉक्टर, माझा याच संदर्भात दुसरा प्रश्न असा आहे की बंदी घातल्या गेलेल्या औषधांवर काय निकष सध्या लावण्यात आलेले आहे? ही जी आता औषधांवर बंदी घातलेली आहे, जी 2 किंवा 3 औषधं एकत्रित करून विकली जातात, त्याला फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन म्हणतात. यामध्ये 2 किंवा 3 वेगवेगळ्या प्रकारची औषधं एकत्र केली जातात. आता ही औषधं एकत्र करताना त्याच्यावर बंदी घालण्याचं मुख्य कारण असं आहे की अनेक औषधं ही एकमेकांबरोबर काही कार्य करतात असं नाही, उलट एकमेकांच्या विरुद्ध कार्य करू शकतात आणि त्यामुळं ती एकत्रित देणं हे चुकीचं आहे. काही औषधं अशी असतात की ज्यांचा एकमेकांवर दुष्परिणामही होतो. त्याच्यामुळं अशा प्रकारची औषधं ही घेणं हे चुकीचं ठरतं. त्यामुळे त्यावर बंदी घातलेली आहे. दुसरी आणखीन एक गोष्ट अशी आहे की काही औषधं ही ज्या वेळेला काही जी असतात ती उपाशीपोटी घ्यायची असतात, काही जेवताना घ्यायची असतात, काही जेवण झाल्यावर घ्यायची असतात. विशेषतः मधुमेहाची औषधं ज्या वेळेला जेवणापूर्वी घ्यायचं औषध असेल ते जर जेवणानंतर घेण्याच्या औषधाबरोबर एकत्र आणलं तर त्याचा निश्चितच काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळं अशा प्रकारच्या कॉम्बिनेशन्सना इरॅशनल कॉम्बिनेशन म्हणतात आणि त्याच्यावर बंदी घातलेली आहे. आणखीन एक गोष्ट अशी असते की काही औषधं ही दिवसातून 3 वेळा घ्यायची असतात, काही औषधं ही दिवसातून 2 वेळा किंवा 1 वेळा घ्यायची असतात. ज्या वेळेला वेगवेगळ्या वेळी घ्यायची जी औषधं असतात ती एकत्र केली जातात त्यावेळेला त्यांचा दुष्परिणाम होतो किंवा कधीकधी जास्त प्रमाणात ती शरीरात जातात. म्हणजे जर 1 वेळाच घ्यायचं औषध जर 3 वेळा घ्यायच्या औषधाबरोबर एकत्रित केलं गेलं तर त्याचा निश्चितच परिणाम तो 3 वेळा घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवतात. आणखीन एक गोष्ट अशी की या औषधांचे जे ओरिजिनल काही साईड इफेक्ट्स असतात ते असे 2 औषधं एकत्रित केल्यावर हे वाढतात आणि त्यामुळंही याच्यावर बंदी घातलेली आहे. काही वेगवेगळ्या प्रकारची औषधं म्हणजे अँटीबायोटिक्स आणि सर्दीचं औषध किंवा पॅरासिटामॉल आणि सर्दीचं औषध अशा प्रकारे कारण नसताना अनावश्यक औषधं एकत्रित केली जातात, त्यावरही बंदी घातलेली आहे. विटॅमिन्सबद्दल असं आहे, मल्टीविटॅमिन्समध्ये कित्येकदा आपण पाहतो की आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात ती दिली जातात. म्हणजे आता समजा जीवनसत्व अ, ब, क, ड एकत्र केली असतील तर अ जीवनसत्व जेवढं लागतं त्यापेक्षा ते कमी प्रमाणात असतं. ब जीवनसत्व दिवसाला जेवढी त्याची गरज असते त्यापेक्षा कमी दिलं जातं आणि अशा प्रकारे ती औषधं एकत्रित घेऊन रुग्णाला काही फायदा होत नाही. याशिवाय काही औषधं अशी असतात विटॅमिन्समध्ये की जी जास्त प्रमाणात घेतली गेली तर त्याचा दुष्परिणाम होतो. त्याच्यामुळं अशा औषधांवर ही निश्चितच बंदी घातली आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. ही निकष जे आहेत हे चांगल्या पद्धतीने वापरले गेलेले आहेत. डॉक्टर, आपण नेहमीच्या आजारावर म्हणजेच सर्दी, ताप, डोकेदुखी असे जे आजार असतात त्यावेळी आपण हे औषधं घेत असतो कारण याची आपल्याला सवय झालेली असते. मात्र नेमका या औषधांचा शरीरावर नेमका काय परिणाम होतोय, का शरीरासाठी ते धोकादायक ठरतायत? सर्दी खोकल्यासाठी जी औषधं घेतली जातात ती बऱ्याचदा अनेकदा लोक हे दुकानामधून परस्पर घेतात आणि ही औषधं शक्यतो डॉक्टर लिहून देत नाहीत. अशा प्रकारची औषधं असतात. त्यातली कित्येक औषधं जी घेतली जातात ती ओव्हर द काउंटर म्हणजे अशास्त्रीय औषधं असतात आणि ती घेतली जातात. खरं तर सर्दी खोकला ताप हे किरकोळीत न समजता डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही जर दाखवलं आणि त्यांनी दिलेली औषधं घेतलीत
तर निश्चितच त्याचा उपयोग होतो. आणि त्यामध्ये असं लक्षात येतं आहे की त्यामधल्या आता सर्दीचं औषध आहे. या सर्दीच्या औषधामध्ये एक प्रकार असा आहे की ते जे असतं ते सर्दी ॲलर्जीचं जे औषध असतं, ज्याला अँटीहिस्टामिनिक म्हणतात, ते 3-4 दिवस किंवा जास्तीत जास्त आठवडाभर घ्यायचं असतं. त्याबरोबर मॉन्टेलुकास नावाचं जे औषध असतं की जे दीर्घकाळ वारंवार सर्दी होऊ नये म्हणून घ्यायचं असतं. अशी औषधं ज्यावेळेला एकत्रित येतात त्यावेळेला निश्चितच ती निरुपयोगी असतात आणि त्याचं कारण त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे तुम्हाला मॉन्टेलुकाससारखं औषध सर्दी होऊ नये किंवा दीर्घकाळ त्याचा प्रतिबंध व्हावा म्हणून द्यायचं असेल तर कारण नसताना त्याच्याबरोबर अँटीहिस्टेमॅनिकसारखं औषध दिलं जातं. डोकेदुखीच्या औषधाबरोबर आपण जर पाहिलं तर पॅरासिटमॉल हे अत्यंत चांगलं औषध आहे, परंतु त्याच्याबरोबर कॅफीन किंवा एखादं अँटीहिस्टॅमिनिक अँटी ॲलर्जिक औषध त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं की ज्याची अनेकदा गरज नसते. नक्कीच डॉक्टर, हे औषधं घेतल्यामुळे काही अशी उदाहरणं समोर आली आहेत का, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय? ही औषधं घेताना दुष्परिणाम तर निश्चितच लक्षात आलेले आहेत. विशेषतः मधुमेहाची किंवा रक्तदाबाची जी औषधं आहेत त्यामध्ये कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारची औषधं एकत्रित केली जातात. यामध्ये आपण जर पाहिलं तर मधुमेहाच्या औषधामध्ये कारण नसताना त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं औषध, ब्लड प्रेशरच्या औषधामध्ये कोलेस्ट्रॉलचं औषध, ॲस्पिरिन अशा पद्धतीच्या गोळ्या ह्या एकत्रित केल्या जातात. याच्यामुळे निश्चितच कारण नसताना ते औषध घेतलं जातं. एखाद्या रुग्णाला जर ॲस्पिरिनसारखं औषध जर ब्लड प्रेशरच्या औषधामध्ये एकत्र करून दिलं जात असेल तर त्याला दीर्घकाळ त्यांनी ते घेतल्यानंतर आवश्यकता नसताना त्याचं रक्त जास्ती पातळून त्याला पॅरालिसिसचा अटॅक किंवा ज्याच्यामध्ये मेंदूत रक्तस्राव होऊन त्याला स्ट्रोक बसण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं अशी उदाहरणं निश्चितच घडलेली आहेत आणि त्यामुळंच अशा पद्धतीच्या याच्यावर नियंत्रण आणलेलं आहे. आणि कित्येक ही अशास्त्रीय औषधं एकत्रित आलेली आहेत की जी कालबाह्य आहेत आणि याचा काही उपयोग नाही, आणि अशी औषधं कारण नसताना घेतली जातात. यामधलं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे स्ट्रेप्टोमायसिन आणि पेनिसिलिन. स्ट्रेप्टोमायसिन हे ट्युबरक्युलोसिसवरचं औषध आहे आणि ते जर पेनिसिलिनसारख्या औषधाबरोबर घेतलं तरी त्याचा उपयोग होत नाही, तर ते जास्ती धोकादायक ठरू शकतं. त्याचबरोबर कित्येक औषधं अशी आहेत, विशेषतः ट्युबरक्युलोसिससारखी औषधं, की ज्याची काही कॉम्बिनेशन जी आहेत त्याच्यामध्ये 3 मुख्य जी औषधं आहेत ते ठराविक डोसमध्ये किंवा ठराविक मात्रेमध्येच द्यावी लागतात. त्यापेक्षा कमी मात्रा असलेले ज्या वेळेला औषधं एकत्र केली जातात त्यावेळेला निश्चितच ते धोकादायक ठरतं. बरं, आता डॉक्टर, हा निर्णय तर घेतलेला आहे, मात्र यावर अंमलबजावणी कधी घेणार? कारण अनेक असे निर्णय घेतले जातात मात्र अंमलबजावणीसाठी उशीर होतो, तर याबाबतीत अंमलबजावणी कधी होणार आहे? ह्या 156 औषधांवर जी बंदी आलेली आहे त्याचा जो इफेक्ट आहे किंवा त्याची जी अंमलबजावणी ती लगेचच होणार आहे आणि व्हायला पाहिजे. कदाचित असं असू शकेल की दुकानांमध्ये औषधं शिल्लक आहे त्यामुळे ती संपेपर्यंत घ्या किंवा औषध कंपन्यांनी बनवलेले त्यांचा स्टॉक संपेपर्यंत घ्या, परंतु असं करता कामा नये. ज्या वेळेला ह्या औषधांवर बंदी आली तत्क्षणी सर्व दुकानातून ती देणं बंद केलं पाहिजे. जो काही तुमच्याकडे साठा असेल तो तुम्ही डिस्ट्रीब्युटरकडे आणि शेवटी कंपनीकडे तो परत करावा. कंपन्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी तो माल परत घ्यावा. याचं मुख्य कारण असं आहे की ही अशास्त्रीय कॉम्बिनेशन्स किंवा ही वेगवेगळ्या प्रकारची औषधं एकत्रित आणण्याची मूळ कल्पना ही त्या कंपन्यांचीच असते की जी मुळातच अशास्त्रीय आहे. भारतामध्ये जी काही औषधं आहेत ती कशी द्यावीत यासाठी जो इंडियन फार्माकोपिया जो आहे, औषधशास्त्राचा जो एक मार्गदर्शक तत्व आहेत प्रत्येक औषधाची, त्याच्याप्रमाणेच ती औषधं द्यावी लागतात. ती न देता वेगळ्या पद्धतीने बनवली हे कंपन्यांचंच त्यांचाच स्वतःचा विचार असतो आणि त्यामुळं त्यांनी ती परत घेणं आवश्यक आहे. डॉक्टर, पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टॅरिन, कॅफीन यांच्या कॉम्बिनेशनवरही बंदी घालण्यात आली आहे, तर या गोळ्यांचा वापर ना मोठ्या प्रमाणात कोविड काळात झाला आहे. पॅरासिटामॉल आणि ट्रामाडॉल ही 2 औषधं एकत्रित असलेली अनेक कॉम्बिनेशन जी आहेत, फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन ही अस्तित्वात आहेत. यामध्ये असं केलं जातं की ट्रामाडॉल हे जे औषध आहे हे 50 मिलीग्रॅमचं द्यावं लागतं आणि पॅरासिटामॉल आहे हे 650 मिलीग्रॅमचं द्यावं लागतं. परंतु ही कॉम्बिनेशन ज्या वेळेला असतात त्याला दोन्ही औषधं कमी मात्रेत दिली जातात आणि त्याच्यामुळे त्यांचा परिणाम होत नाही आणि दीर्घकाळ ती घेतल्यानंतर त्याचा एकंदरीत जो परिणाम असतो तोही कमी होतो. असंच अँटीबायोटिक्सबद्दलही आहे.
ॲमॉक्सिसिलिन 250 मिलीग्रॅम बरोबर 62.5 क्लॅव्हिल्युनिक ॲसिड दिलं जातं आणि त्यामुळं अँटीबायोटिक रेझिस्टन्स डेव्हलप होण्याची शक्यता आहे, कारण हे कमी मात्रेमध्ये आपण देत आहे. प्रत्येक औषधं विशेषतः अँटीबायोटिक्स ज्या प्रमाणात सांगितलेली आहेत त्या पद्धतीनेच ती द्यावी लागतात. ती कमी प्रमाणात दिली गेली म्हणजे 500 मिलीग्रॅम ऐवजी 250 मिलीग्रॅम दिलं गेलं तर त्याचं निश्चितच त्यांना रेझिस्टन्स येतो, म्हणजे जंतू ती औषधं ते अँटीबायोटिक्स पचवतात आणि आज मी तिला अशा प्रकारे जो अँटीबायोटिक रेझिस्टन्स आहे हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण असे कित्येक आजार आहेत त्यामध्ये ट्युबरक्लोसिस किंवा क्षयरोगासारखे आजार आहेत की ज्यांना कित्येक औषधांचा रेझिस्टन्स आहे. ट्युबरक्लोसिसमध्ये पूर्वी एका औषधाचा रेझिस्टन्स होता, मग 2 औषधांचा झाला. आज मी तिला आपण जर पाहिलं तर सर्वच्या सर्व मल्टी ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्लोसिस आहे आणि भारतात जगात सर्वात जास्त ट्युबरक्लोसिसचे पेशंट आहेत आणि अशा परिस्थितीत अशा चुकीच्या कॉम्बिनेशनमधून हे रुग्ण वाढणं किंवा ते बरे न होणं हे निश्चितच सर्व जनतेला, सर्व रुग्णांना धोकादायक आहे. नक्कीच डॉक्टर, पॅरासिटामॉल नाही तर आता पर्यायी कोणती औषधं वापरायची आहेत? कारण हे आजार आपले साधारण नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातले असतात, कारण डोकं दुखतं, सर्दी, ताप असे वर्षावर आपल्याला हे आजार. पॅरासिटामॉलवर अशी बंदी घातलेली नाही आहे. पॅरासिटामॉल जे आहे हे अत्यंत उच्च दर्जाचं चांगलं परिणामकारक हे ताप कमी करणारं औषध आहे. त्याला अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे अँटीपायरेटिक ॲक्शन बरोबर अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज किंवा दाह प्रतिबंधकही आहे आणि त्याच्यावर बंदी घातलेली नाही आहे. पॅरासिटामॉल फक्त सिंगल ड्रग किंवा एक औषध म्हणून तुम्ही निश्चितच देऊ शकता, त्याच्यावर बंदी नाही आणि जगात ते सर्वत्र चांगल्या पद्धतीने वापरलं जातं आणि याची खात्री आहे की आत्ता हे जे केलेलं आहे त्यामध्ये पॅरासिटामॉल बरोबर जी इतर अशास्त्रीय कॉम्बिनेशन्स होती त्याच्यावर बंदी घातलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये CPM, ट्रॅमॅडॉल किंवा अनेक औषधं आहेत. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक प्रकारच्या औषधांमध्ये डॉमपेरिडॉन म्हणजे उलटीचं औषध एकत्र केलं आहे पॅरासिटामॉलमध्ये. रॅनिटिडिन हे ॲसिडिटीचं औषध त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. त्यानंतर न्युमेसिलाइडसारखं जे संधिवाताचं औषध आहे तेही त्याच्याबरोबर एकत्रित केलं आहे. तर या कॅफिन नावाचं जे औषध आहे, कॅफिन हे असं आहे की पूर्वी ते वापरलं जायचं, परंतु अशास्त्रीय कॉम्बिनेशन म्हणून पूर्वी त्याला मागच बंदी घालण्यात आली. APC नावाने ते मिळायचं, तर त्यामध्ये कॅफिन असायचं. या कॅफिनमुळं कारण नसताना म्हणजे ते सर्दीसाठी वापरलं जायचं, परंतु पॅरासिटामॉल बरोबर सुद्धा त्याची जे कॉम्बिनेशन आहे त्याला बंदी घातलेली आहे. ह्या कॅफिनमुळं कारण नसताना हे घेतलं जातं, त्यामुळं हृदयाचे ठोके वाढतात, छातीची धडधड वाढते, रक्तदाबही वाढू शकतो आणि ज्यांना रक्तदाब आहे किंवा हृदयविकार आहे अशा रुग्णांनाही त्रास होऊ शकतो. कित्येकदा आपण असं पाहिलं की काही दाह प्रतिबंधक जी औषधं आहेत, विशेषतः एसिक्लोफिनॅकसारखं औषध आणि पॅरासिटामॉल याची इंजेक्शन्स जी आहेत ती एकत्रित केलेली आहेत. तर ह्या अशा प्रकारच्या अशास्त्रीय कॉम्बिनेशन्सना बंदी घातलेली आहे. फक्त पॅरासिटामॉल जे आहे त्याच्यावर बंदी घातलेली नाही. पॅरासिटामॉलमुळं किडनी खराब होते असं लोकांचं मत आहे, परंतु यामागचं एक लक्षात घ्या की पॅरासिटामॉल हे एक औषध आहे. ते डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी सांगितलेल्या डोसमध्ये त्या दिवसातून किती वेळा घ्यायचे त्याप्रमाणे आणि किती दिवस घ्यायचे याप्रमाणे केलं तर त्यांनी पण दुष्परिणाम होत नाहीत. उलट पक्षी बऱ्याचदा आपण असं पाहतो की ही जी पॅरासिटामॉलची जी औषधं आहेत मग त्याच्यामध्ये अनेक ब्रँड्स आहेत, तर लोक दुकानामध्ये जाऊन ते परस्पर घेतात आणि हवे तेवढे दिवस घेत असतात. असे कित्येक रुग्ण मला माहिती आहेत की डोकं दुखतंय म्हणून त्या गोळ्या घेतात आणि वर्षानुवर्ष रोज त्या घेत जातात. आणि त्याचप्रमाणे अंग दुखतंय म्हणून गोळ्या घेतात आणि वर्षानुवर्ष घेत राहतात. अशा वेळेला ही दाह प्रतिबंधक जी औषधं असतात ती जास्ती प्रमाणात घेतली तर निश्चितच त्याचा किडनीवर परिणाम होतो. किडनी फेल्युअर त्याच्यामधून होऊ शकतं. तर हे कॉम्बिनेशन्सलाही बंदी आहे, पण रुग्णांनी स्वतःहून घेऊ नये हे त्याच्यामधला मुख्य भाग आहे. डॉक्टर, आता ही औषधं नाहीत म्हणजे पॅरासिटामॉल नाही तर आता पर्यायी म्हणून कोणती औषधं वापरायची आहेत? या निर्णयानंतर फार्मा कंपन्यांना काही वेगळे आदेश दिलेले नाही आहेत. सर्व फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत त्यांना प्रमाणित औषधं म्हणजे इंडियन फार्माकोपियामध्ये असलेली किंवा भारतीय औषध प्रशासनाने जी मान्यता दिलेली आहे तीच औषधं वापरायला परवानगी असते.
तुम्ही जर परदेशातून एखादं औषध आणणार असाल तर त्याचाही करार करून ते मान्य करून घेऊन, जर नवीन औषध असेल तर त्याच्या ट्रायल्स घेऊन त्याप्रमाणेच ती वापरावी लागतात. अशी अप्रमाणित औषधं वापरू नयेत ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या नियमामध्ये औषधाची जी आपण स्ट्रेंथ दिलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये समजा 250 मिलीग्राम ते औषध असेल तर त्या औषधामध्ये ज्यावेळेला चाचणी केली जाते त्याला ते 250च भरलं पाहिजे. 5% त्यांना कमी जास्त घ्यायला परवानगी असते, परंतु त्यापेक्षा जास्त असेल तर ते अप्रमाणित होतं. नक्कीच डॉक्टर, तर आता या निर्णयानंतर फार्मा कंपनीला काही बंधनं घालण्यात आली आहेत का, किंवा त्यांच्यासाठी काही नियमावली देण्यात येणार आहेत का? प्रत्येक औषध कंपनीला ज्यावेळेला एखादं औषध बनवलं जातं, तयार होतं, त्याची प्रत्येक बॅच ही तपासण्यासाठी FDA मध्ये पाठवली जाते. त्याप्रमाणे जर त्याच्या प्रमाणामध्ये किंवा त्याच्यामध्ये काही जर वेगळ्या पद्धतीचं एकत्रीकरण केलं असेल, काही ॲडिटिव्स असतात ती जर काही वेगळी असतील तर त्याच्यावर बंदी घालून ती पूर्ण बॅच FDA परत मागू शकते आणि अशा प्रकारच्या घटना या वर्षभर नक्कीच घडत असतात. नक्कीच डॉक्टर, माझा शेवटचा प्रश्न असा आहे की जागरूक नागरिकांना या सगळ्यात आपली जबाबदारी जाणून कसं वागलं पाहिजे? जागरूक नागरिकांनी हे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्वतःहून औषधं घेऊ नका. या पद्धतीची अनेकदा काही ज्या डुप्लिकेट किंवा ज्या अप्रमाणित अशा कंपन्या आहेत, त्यांची जी औषधं असतात ही जाहिराती वाटे लोकांच्या माथी मारली जातात आणि ती घेतली जातात. तर असं न करता किमान आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ती औषधं घ्या. आपल्याला ज्या डोसमध्ये दिलेली आहेत त्याच डोसमध्ये घ्या, कारण अशास्त्रीय औषध हे परस्पर तुम्हाला दुकानातून मिळण्याची शक्यता असते, कारण त्याच्यावर कित्येक औषधांवर अजूनही नियंत्रण नाही. ज्यामध्ये OTC ओव्हर द काउंटर किंवा ही जी डॉक्टरांची जी औषधं असतात ती सोडून जी औषधं असतात त्याच्यामध्येही हे आत्ता बंदी घातलेले घटक असू शकतात. त्याच्यामुळं परस्पर औषधं घेऊ नका. डॉक्टरांनी सांगितलेल्याच डोसमध्ये घ्या. कित्येकदा आपण असं पाहतो की कधीतरी 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी तुम्हाला औषध दिलेलं असतं आणि तेच पुन्हा तो त्रास झाला म्हणून घेतलं जातं आणि असं वरचेवर घडतं आणि यामधूनच दुष्परिणाम तर होतातच. पण अँटीबायोटिक्ससारखी औषधं आज जर आपण पाहिलं तर सर्दी झाली, घसा दुखतोय म्हणूनही लोक परस्पर दुकानात जाऊन औषधं घेतात. त्यामुळं जनतेची ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला त्रास असेल तर तात्पुरता एखाद दुसरा दिवस किंवा 1-2 डोस घ्यायला हरकत नाही, पण दिवसेंदिवस ही वरचेवर औषधं घेणं चुकीचं आहे आणि विशेषतः अँटीबायोटिक्स मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. आता अनेकदा असं दिसून येतं की डॉक्टरांनी सांगितल्यावर अँटीबायोटिक्स देत आहे का म्हणून लोक घेत नाही, परंतु तसंही करू नका. मनानेही घेऊ नका, पण डॉक्टरांनी सांगितल्यावर ती जरूर घ्या. ही जी औषधं सगळी जी आहेत ही चांगल्या पद्धतीने लोकांना मिळावीत, आजारी रुग्ण हे बरे व्हावेत आणि त्यांचे आजार वाढू नयेत या पद्धतीने बनवलेली असतात आणि त्यासाठी जागतिक पद्धतीचं संशोधन जे आहे त्याचं ते बंधनकारक असतं आणि त्यामुळं जी प्रमाणित औषधं आहेत अशीच औषधं प्रिस्क्रिप्शनवरच डॉक्टरांना दाखवून त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवरच घ्यावीत, हेच सर्व जनतेचं कर्तव्य आहे. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही दिलेल्या ह्या माहितीबद्दल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. यासाठी लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.